भव्य दिवस शिखरे राहू तरी आम्ही या शाळेचीच पाखरे. घेतला आशीर्वाद टाकले उंजळीत माळा, घेतला आशीर्वाद टाकले उंजळीत माळा. जगात एक नंबर होती माझी शाळा. येतानाही रडत यायचंय, जातानाही रडत जायचंय. आता माझ्या शाळेला आठवण ठेवते. बघता बघता 10 वर्ष झाले कळलंच नाही मला. बघता बघता 10 वर्ष झाले कळलंच नाही मला. नेहमी लक्षात राहील कोणते सर कोणत्या विषयाला. वायबट सर आणि सर्वदे सर सोपं करून टाकायचे गणिताला. वायबट सर आणि सर्वदे सर सोपं करून टाकायचे गणिताला. सगळं तर समजायचं तरी डोकं खाजवायचं प्रमेयाला. टाचणीचाही आवाज येईल अशी शांतता मगर सरच्या तासाला. टाचणीचाही आवाज येईल अशी शांतता मगर सरच्या तासाला. तालुक्यानेही सॅल्यूट केलंय त्यांच्या विज्ञान प्रयोगाला. सुनो बच्चे और बच्ची हो म्हणल्यावर हसतात सगळी पोरं. सुनो बच्चे और बच्ची हो म्हणल्यावर हसतात सगळी पोरं. देशमुख मुरक्या मुरक्या हसू नको म्हणणारे होते जंगली झालं. पवार सर वर्गावर आले की बोलताना करायचे मला कॅच. पवार सर वर्गावर आले की बोलताना करायचे मला कॅच. काही झालं तरी सगळं मागे बघायचे अशी होती माझी खटाळ बॅच. क्लास टीचर आहेत शिंदे सर म्हणून आमचा भर इंग्रजीला. क्लास टीचर आहेत शिंदे सर म्हणून आमचा भर इंग्रजीला. कोणी वर्गात बडबड केली की शिंदे सर कसं म्हणायचे, मूर्ख कळत नाही का तुला. वर्गात बसण्यापेक्षा बाहेर बसणे यातच आमचं सुख. वर्गात बसण्यापेक्षा बाहेर बसणे यातच आमचं सुख. लांबूड सर मला हात मारताना कशी मारायचे, हे देशमुख. सर वर्गात शिक्षा करताना लांबूड सर आले की बरं वाटायचं. सर वर्गात शिक्षा करताना लांबूड सर आले की बरं वाटायचं. जाऊ द्या सर आजचे दिवस मारू नका म्हणून त्यांनी आम्हाला वाचायचं. 6व्या तासाला असायचा इतिहास जो की होता खूपच खास. 6व्या तासाला असायचा इतिहास जो की होता खूपच खास. तरी सगळे वाट बघायचे कधी होईल खेळाचा तास. तावरे सरांनी इतिहास शिकवता शिकवता सांगितले आमचे भविष्य. तावरे सरांनी इतिहास शिकवता शिकवता सांगितले आमचे भविष्य. डोंगरगिरी सरांच्या तासाला कळाले गुरुकुलाचे रहस्य. भोत्रे सरचा आवाज म्हणजे विद्यार्थी व्हायचे दचकून हैराण. भोत्रे सरचा आवाज म्हणजे विद्यार्थी व्हायचे दचकून हैराण. हिंदीच्या तासाला पुरं पावसाळा करायचे परेशान. द्वारका काकूंची खिचडी म्हणजे जगात भारी होती. द्वारका काकूंची खिचडी म्हणजे जगात भारी होती. बाप्पाचं आणि चादर बायाचं भांडण लावण्यात वेगळीच मजा होती. कराटे मास्टर म्हणले की आठवते ना बोंबले सर. कराटे मास्टर म्हणलं आठवते ना बोंबले सर. त्यांचा स्वभाव म्हणजे बाहेरून काटेरी फणस आणि आतून पंचपदर. आता आपली बारी त्या अभ्यासावर भर. आता आपली बारी त्या अभ्यासावर भर. आपली यारी होती भारी तिथं करू नका आठवण. तो शेवटचा बँच ती तेथेच राहील. बँचवरचे नावही तेथेच राहील. नंतर निघून जाईल पण शाळा मात्र आठवण राहील. दुसऱ्या मैत्रिणींचा ग्रुप पाहून तुमची आठवण येईल. दुसऱ्या मैत्रिणींचा ग्रुप पाहून तुमची आठवण येईल. केलेला धिंगाणाही लक्षात येईल. मी तर निघून जाईल पण शाळा मात्र आठवण राहील. भाताच्या सुट्टीत डबा एकत्र खाणं झुंट्याच्या कारणाने तुम्हाला भांडणं आणि दुसऱ्या दिवशी खांद्यावर हात टाकून शाळेत येणं. आता तो दिवस कधी येईल. मी तर निघून जाईल पण शाळा मात्र आठवण राहील. काय माहित माझ्या मैत्रिणी मला कधी भेटतील. काय माहित माझ्या मैत्रिणी आता मला कधी भेटतील. त्या जरी मला विसरल्या तरी मला त्या आठवतील. बेंचवर अभ्यास करताना आता मला कोण सतावतील. बेंचवर अभ्यास करताना मला आता कोण सतावतील. तुम्ही मला दिलेले टोपण नावही लक्षात येईल. मी तर निघून जाईल पण शाळा मात्र आठवणीत राहील. शाळेच्या या साऱ्या आठवणी घेणार नको वाटत असलं तरी मी आता निरोप घेणार. चुकून कधी वाईट शब्द माझ्याकडून गेला असेल तर माफी असू द्या. कारण आयुष्य ही घटनांची मालिका असते व स्मृतींची आठवण परत परत करायची नसते. धन्यवाद.